हॅलो मंडळी, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. मी ट्रेनमध्ये आठवत नाही कधी लास्ट बसले होते. मी चाललेले डोंबिवलीला मामाच्या घरी गणपतीसाठी दर्शन घ्यायला. सो मी आले आहे डोंबिवलीला माझ्या मामाच्या घरी गणपतीसाठी. हा मामाकडे 10 दिवसाचा गणपती असतो दरवर्षी आणि मी तिकडे आले सत्यनारायणच्या पूजेसाठी आणि गणपती दर्शनासाठी. आज खूप मस्त नॉस्टॅल्जिक आहे कारण की मी इकडेच राहायचे आधी मामाच्याच घराजवळ. ठाण्याच्या जिथे आता आम्ही राहतो त्याच्या आधी आम्ही डोंबिवलीलाच राहायचो. तर भरपूर जुन्या आठवणी आहेत तिकडे. पोचले मी बिल्डिंग खाली. तर हे बिल्डिंगच्या खालीच मित्रमंडळ आहे जिथे मोठे गणपती बसतात. खूप जुन्या आठवणी आहेत. ते घर आहे लास्ट फ्लोअरला. आता मी क्लिअरली बोलू शकते कारण की मी आता वरती चालली आहे. मी 4थ्या माळ्यावर घर आहे आणि 4 माळ्या चढून जावे लागतात. तर मी आली आहे मामाकडे. त्याच्याकडे 10 दिवसाचा गणपती असतो. सो मी एंटर करत आहे मामाच्या घरात. किती सुंदर आणि किती आकर्षक गणपतीची मूर्ती आहे. खूपच क्यूट आहे आणि ते कलर कॉम्बिनेशन एकदम ट्रेंडिंग आहे आता. किती क्यूट आहे बघा गणपतीची मूर्ती. किती प्रसन्न वाटतंय मूर्तीला बघून. मग काय नंतर फोटोशूट. ती माझी बहीण आणि तिचे मिस्टर दोघं फोटोशूट करत आहेत. मग सगळं आटपल्यानंतर देवाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो वरती महाप्रसादासाठी. हे सगळं जेवण माझ्या मामीने स्वतः बनवलं आहे आणि खूप 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 यमी होतं जेवण. इथे सगळ्या माझ्या माम्या आणि बहिण्या उभ्या होत्या. ऑल द मामीज अँड वहिनीज इन द हाऊस. ही आहे साची, जिला मी बोलले डान्स करून दाखवतो. तिने लगेच असा डान्स करून दाखवला आणि आम्ही बसलो जेवायला. मुद्दामून मी माझ्या वरती आल्यानंतर स्लो केला आहे, स्पीड स्लो केला आहे मी जेवताना दाखवायला. आणि मस्त जेवण झालं आणि आम्ही निघालो. आणि निघाल्यानंतर मग काय डोंबिवलीत गेलो आणि मोठ्या गणपतींचे दर्शन नाही घेतलं असं होणार आहे का. सांगितलं सासूबाईंना चला मस्त घेऊया देवाचे दर्शन आणि बघूया मोठ्या मोठ्या मूर्ती. आपल्याला असं बघायला भेटत नाही ठाण्यामध्ये. आणि हा बघा किती क्यूट. ह्याचं नाव होतं सिम्बा. किती क्यूट आहे हा. बसलेला मस्त मंडळाच्या बाहेर.